पहिल्या साधूकडे हे विचारावं देवा, हे साधूकडे विचारावं. आले पहिल्या साधूकडे हात जोडले. महाराज, आम्ही सामान्य संसारी जीव आहे, खेड्यातली मंडळी आहे. महाराज, आम्हाला उद्धाराची अपेक्षा आहे. आमचा उद्धार कशाने होईल असं काही साधन सांगाल का? सगळंच झाला साधू. पहिल्या साधूकडे आलेला साधू हात जोडून येऊन उभे होते. उद्धाराचा प्रश्न विचारला आणि विचारलं त्या साधू सांगलं, उद्धाराची इच्छा आहे, मी तुम्हाला साधन सांगतो. साधन केले का उद्धार निश्चित आहे. म्हणजे महाराज काय साधन आहे? त्या साधून सांगितलं, राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी, हरिको नाम मिश्री घोर घोर करती. काय साधन सांगितलं? राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी. रामाचं नाव लाडू आहे, गोपालाचं नाव तूप आहे, हरीचं नाव मिश्री आहे. याचं मिश्रण कर, याची घोरभरच आहे. उपदेश केला नामाचा, पण माध्यम निवडलं भोजनाचं. आणि भोजन काय, आमटी भाकरीचं घेतलं नाही. लाडू काय, तूप काय, साखर काय. तुपातलं भोजन म्हणल्यावर एकालाच आवडते. कोणाला? तूप साखर म्हणल्यावर लक्षात आलं, महाराज हे ब्राह्मण कुलोत्पन्न साधू असला पाहिजे. व्यक्ती बोलला का त्याचा परिचय होतो. दुसऱ्याकडे आले, हात जोडले, भगवान काही आम्हाला उद्धाराचं साधन सांगाल का? त्यांनी नाही सांगितलं. अहो, त्यांनी सांगितलं महाराज त्यांच्यापेक्षा सोपं आलं तर त्याच्यासाठी आपल्याकडे आलं. दुसऱ्या असं सांगला, ऐका, राम नाम का खडग बनाकर कृष्ण कटार बांधलिया, हरि नाम की ढाल बनाकर यमका फंदा का बसला. राम नाम खडग आहे, कृष्ण कटार आहे, हरि नावाची ढाल आहे. आणि त्यांनी यमाचं बंधन तोडून टाका. उपदेश नामाचाच आहे, पण माध्यम शस्त्राचं आहे. लक्षात आलं, हा क्षत्रिय कुलोत्पन्न साधू आहे. तिसऱ्याकडे आले, हात जोडले, भगवान काही उद्धाराचं साधन सांगाल का? त्यांनी सांगितलं, हो सांगितलं महाराज, पण त्यांच्यापेक्षा सोपं आलं तर तुमच्याकडे आलो, काही साधन सांगाल का? करता काय? महाराज दुकान आहे आमचं. काय भेटते तुमच्या दुकानात? तुम्हाला काय पाहिजे? काय दिलं म्हणजे उद्धार होतो? काय काय आम्हाला काय लागत नाही, पण काय नुसार मालाचं दुकान आहे, काय काय तुमच्या दुकानात? म्हणजे महाराज सगळं आहे. म्हणजे मी विचारतो ते काय फळ आहे का बाबा तुझ्या दुकानात? म्हणे आहे ना महाराज. जायफळ म्हणे आहे, मायफळ म्हणे आहे, जिरे म्हणे आहे, हिंग आहे, मिरे म्हणजे महाराज. साधे मसाल्याचे पदार्थ विचारतात, आहे का विचारतात? ते तर मुसर मालाच्या दुकानात असते, किराणा मालाच्या दुकानात असतात. हे सगळं साहित्य आहे. म्हणजे मग तुझा उद्धार झाला. म्हणजे महाराज आमच्या पिढ्यात तिथं त्या दुकानात बसून आहेत, पण उद्धार नाही झाला. तुमचा उद्धार झाला एवढं साहित्य हे दिलं तर उद्धार नाही रे बाबा. तुझ्या दुकानात एखादं गिराईक काय फळ मागायला तेव्हा त्याला काय फळ देईल? लक्ष इकडे केंद्रित कर. हे सुद्धा काय, त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? हे सुद्धा काय फळ आहे. एखादा तुझ्या दुकानात मायफळ मागायला का त्याला मायफळ दे. लक्ष इकडे केंद्रित कर. हे काय फळ, हे मायफळच आहे. एखादा तुझ्या दुकानात जायफळ मागायला का त्याला जायफळ दे. लक्ष इकडे केंद्रित कर. हे काय फळ, हे मायफळ आहे, म्हणून हे जायफळ आहे. एखादा तुझ्या दुकानात मिरे मागायला तर मिरे त्याला दे. तुझं याला धरून जे मिरे 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 चाललं ना, एकदा जिरे. मिरे मिरे चाललं ना, एकदा जिरे. हिंग देव विठ्ठल. उपदेश केला पण व्यवहाराच्या माध्यमात केला. उत्पन्न साधू असला पाहिजे. व्यक्ती बोलला का व्यक्तीच्या बोलण्यात परिचय होतो, तसं साधू बोलला का साधूचा बोलण्यातून परिचय होतो. संत आम्हाला कधी कधी त्या संताचा वाणीद्वारा परिचय देतात. संत बोलतात कसे तुकोबारा सांगतात, वाणीद्वारा त्या संतांचा परिचय देतात. त्यांच्या
द्वारा देतात. कशी वाणी आहे सांगितलं, मुखी अमृताची वाणी. त्यांची वाणी कशी आहे? अमृताची वाणी. अमृताची वाणी मधुरा वाणी, ओठी. संतांची वाणी कशी आहे? अमृताची वाणी. अमृताची वाणी वरुषला शुद्ध वरचं चिंतन सांगितलं. मला सांगायचं काय, हा संतांचा वाणीद्वारा परिचय आहे. कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या वाणीद्वारा होतो, कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. अस्तित्वानं ज्या अर्थी आहे ना, हा व्यक्ती काम बिघडलं तो असला पाहिजे बरं का, त्याच्याशिवाय ते काम बिघडलं म्हणजे कधी कधी निश्चित व्यक्तीच्या अस्तित्वानं. त्याचं उदाहरण देतो, भजन त्या कोरोनात सुशिक्षित बेकार, लग्न जुळत नव्हतं, इकून तिकून जुळवलं. आलं का लक्षात? जुळत नव्हतं, जुळवलं. नवरीच्या बापानं एकच आट टाकली. नेमका कोरोना म्हाताऱ्या माणसावर आहे. सरकारनं म्हाताऱ्या माणसाला गाड्या बंद केल्या. एकही म्हातारं लग्नाला जमणार नाही, तरच लग्न होईल. जुळतच नव्हतं, बिचाऱ्याला बरं वाटलं, जुळलेलं, आनंदी झाला. डायरेक्ट स्वीट मार्टवर गेला आणि पेढेच घेतले. पेढे घेऊन आला, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. पेढे वाटत 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 घरी आला. खाटीवर आजोबा बसलेले होते. आजोबाच्या हातावर पेढा ठेवला. आजोबाने विचारलं, बाळ पेढाच कशाचा रे? म्हणे, आजोबा माझं लग्न जुळलं. म्हातारा म्हणे, बरं झालं बापा, मरायला मोकळा झाला. म्हणजे अरे म्हणे, कोरोना होऊन लोक पटापट चालले, कधी माझा नंबर लागल मला सांगायला जमत नाही. एकच चिंता होती, नाताचं तेवढं राहिलं. एकदा उघड्या डोळ्यांनी नाताचं लग्न पाहिलं, हाताने अक्षदा डोक्यावर टाकील, पण उद्या गेलो तरी काही हरकत नाही असा विचार होता. तर झालं म्हणे, तुझं लग्न जुळलं. एकदा उघड्या डोळ्याने लग्न पाहिल, अक्षदा तुझ्या डोक्यावर टाकील, मग गेलो तरी काही हरकत. ते म्हणे, आजोबा लग्नाला यायला जमायचं का? म्हणे, सरकारने नेमक्या म्हाताऱ्यासाठी गाड्या बंद केल्या. माहिती आहे तुम्हाला? मागं गाड्या कोणाला बंद होत्या? ज्येष्ठ नागरिकांसाठी. सर कोरोनात बंद होतं सगळं. म्हणजे नेमका कोरोना त्याच्यावर दुसरी लाट. मग लग्नाला जमायचं नाही. म्हातारा म्हणे, मला माहिती नाही येणार म्हणजे येणार, त्याच्यासाठी तर इतके दिवस थांबलो. आपण आजोबा, तुम्ही जर लग्नाला आले तर लग्न होणार नाही. नवरीच्या बापाने आग टाकली, कोरोना म्हाताऱ्यावर. एकही म्हातारा लग्नाला दिसलं तरी लग्न मोडलं. लहरी आहे, तुम्हाला यायला जमायचं नाही. म्हातारा म्हणे, नाही मला माहित नाही, येणार म्हणजे येणार. म्हातारा हट्टाला पेटलं. बरं, जास्त ताणाय जमत नव्हतं. जास्त ताणलं तर म्हातारा सातबाऱ्यावर नाव चढवत नव्हतं. आणखीन त्याच्याच नावे होतं. काय करावं मोठा प्रश्न पडला. काय करावं, काय करावं, काय करावं मोठा प्रश्न पडला. आणि शेवटी रातभर बिचारायला झोप लागली. सकाळी मित्र भेटला. म्हणे, काय रे बाबा, काय चिंता? तर म्हणे, काय सांगायचं मित्रा, अरे इतकी दिवस जुळत नव्हतं म्हणून चिंता होती, आता जुळलं तरी चिंता. पण आता कशी चिंता? म्हणजे नवरीचा बाप लहरी आहे, त्यांनी आग टाकली, म्हातारं लग्नाला दिसलं तर लग्न होणार, आणि आमचं म्हातारं हाताला पेटलं, आता काय करावं? म्हणे, काही नाही, आपण म्हाताऱ्याला सांगायचं. हो, दोघे जण आले. म्हणे, आजोबा राम राम, जय हरी. म्हणे, आजोबा काय बरं आहे ना? म्हणे, बरं आहे. नाताचं लग्न जुळलं. हो, तर लग्नाला येणार, अक्षदा टाकील आणि मग जाईल. तुम्ही आजोबा, पण तुम्ही लग्नाला तर लग्न होणार नाही ना? ते मला माहित नाही, येणार म्हणजे येणार. आपण तुम्ही दिसले तर लग्न होणार नाही ना? तुम्हाला नाताचं लग्न हो वाटते ना? मग तुम्हाला यायला जमायचं नाही. म्हातारा म्हणे, मला माहित नाही, येणार म्हणजे येणार. आपण तुम्ही दिसले तर म्हणे, असं करा, मला दिसू नये याची व्यवस्था करा, पण लग्नाला घेऊन चला. काय करावं, याने डोकं खाजवलं पोरांनी. आपण आजोबा आल्यानंतर इथं घरीच येणार आहे ना, वरात काम पडलं तर वरातीत तुम्ही नाचा, पण लग्नाला काही येऊ. म्हातारा म्हणे, मला माहित नाही, लग्नाला येणार म्हणजे येणार. काय करावं आता? आपण तुम्ही दिसले तर लग्न होणार नाही ना आजोबा? म्हणे, असं करा, मला लग्न होईपर्यंत लपून ठेवा म्हणे एखाद्या कशात न्यायचं. युक्ती सुचली. म्हणे, ऐकतच नाही. म्हाताऱ्याला पोत्यात घालून झाला. महाराज लग्नाचा दिवस उजाडला. सगळे तरुण वराडी गाडीत बसले, डीजे गाडीत बसले, चढवला. डीजेवर नाचायला साहित्य लागते, बॉक्स. डीजेवर नाचायला लागते का नाही? काय बॉक्स
आंब्याचे ते बॉक्स गाडीत चढले महाराज. म्हाताऱ्याला पोत्यात बांधून ते पोते टाकलं, म्हातारा टाकलं पोत्यात. तिथं वराड गेलं लग्नाच्या गावी, नवरीच्या गावी. आमच्याकडे तिथं जिथं उतरते त्याला जानोसा म्हणतात, बरोबर आहे ना. जानोसावर ते वराड उतरलं, डीजे खाली उतरला, तरुण ते बॉक्स खाली उतरले, बॉक्स घेऊन तरुण बाजूबाजूला झाले, सगळे तरुण तर होऊन आले, तरुण तर होऊन आले. डीजे चालू झाला, तरुण नाचू लागले. डीजेवर तरुण नाचतात. म्हाताऱ्याची व्यवस्था पोत्यातच केली होती, एक तिथंच ठेवली होती. म्हातारं पोत्यातच नाचू लागले. सगळं वातावरण फार आनंदाचं वातावरण. तेवढ्याच नवरीच्या इकडला एक जण आला. त्याने पाहिलं सगळ्यांनी लावलेली दिसते नवरदेवाचं, त्याने थोडी लावली होती. सगळे नाचतात. हे पाहिलं वातावरण पाहिल्याबरोबर ते नवरीच्या बापाच्या कानाला लागायला गेला. अहो म्हणे काय सगळे बेताडन अशा गावात अशा घरात पोरगी देतात का? त्याच्यापेक्षा तिचं जीवन उद्ध्वस्त करण्यापेक्षा वीर तुटली बरी ना. नवरीचा बाप आधीच हलक्या कानाचा होता. त्याने ते ऐकलं. मग म्हणजे जमलं तर लग्न मोडा म्हणजे आधीच आपण एक आठ टाकून ठेवली. म्हातार जर असत तर लग्न मोडणार. एका निरप्याला सांगितलं जाय बरं पाहुणे तपासून ये, म्हातारा आहे का? त्यांनी सगळं तपासलं. देवा एकही म्हातारा नाही, एकही म्हातारा नाही. तरी एकही म्हातारा नाही म्हणजे अशी आठ टाका जेणेकरून लग्न मोडलं पाहिजे. काय आठ टाकायची, काय आठ टाकायची? त्याच्या गावात अशी नदी होती, वाहती नदी. पावसाळा चांगला झालेला, चांगली वाहणारी वर धरण होतं, डॅम होता, डॅम मधून पाणी सोडलेलं आणि वाहती नदी चांगली. त्याच्यात त्यानं एकच आठ टाकली. निरकजवळ निरोप दिला म्हणे त्यांना सांगा लग्न मंडपात तरच यायचं म्हणे, नवरदेवाला घेऊन तरच लग्न होईल. आमच्या गावची नदी गावरान तुपानं लोणकडे तुपानं वाहती करणं शक्य झालं तरच आमची पोरगी तुम्हाला देऊ, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. निरपेनं निरोप आणला, नवरदेवाच्या कानात सांगितला. त्याची जेवढी चढली होती त्याची उतरली. ते गार पडलं. त्याच्यासोबत ते 4-2 असतात. काय म्हणतात तुमच्याकडे तर? ते 4-2 जण असतात ना. गोंडोला, गोंडोला नवीन नाव कळलं. आमच्याकडे तिकडे काही भागात त्याला सोकोण्या म्हणतात, काही भागात त्याला लांडगा म्हणतात. वेगळे नाव आहेत. सोकला म्हणून सोकोण्या, सोकूनच असतो ते. आणि लांडग्यासारखा टपूनच असतो, त्याला लांडगा म्हणतात. तुमचं काय म्हणतो? कंडोला. बरं, आता ते नवीन मला लिहून घ्यावं लागेल, पाठ करावं लागेल ना. ते होते दोघं तिघं. ते मित्रा चिंता काय करतो आम्ही सांगायला जाऊ. ते डुलत आले. नवरीच्या बापानं काठ्याच काढल्या महाराज. त्याने काठ्या पाहिल्यावर असे पळाले चिंची गाठ. म्हणे अरे बाबा तुझं झालं तर ठीक, नाही तर चाललो आम्ही, आमची उतरत चालली. लग्न काय होत नाही, तो लहरी आहे. मारायलाच निघला म्हणजे काय लग्न मोडलं म्हणून समजा. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास विचार केला. असे लग्न मोडलं, तसे लग्न. वेळ कशाला घालता? गाड्या काढा घराच्या दिशेने. गाड्या वळवल्या, गाड्यात बसले, डीजे गाडीत भरला. एक जणांनी विचार केला कारण लग्न असंही मोडलं तसंही मोडलं, पण म्हाताऱ्याचा पोत्यात जीव कशाला घेता? सकाळपासून म्हातारा पोत्यात आहे, पोत्याच्या बाहेर म्हातारा काढा. एक जण गेला आणि त्याला त्या पोत्याचा दोर सोडला महाराज. म्हाताऱ्यानं मान वर केली म्हणजे का रे डीजे का बंद झाला? लग्न झालं का? तरी कशाचं लग्न होते? नवरीचा बाप फार लहरी आहे. त्याने आग टाकली. आमच्या गावची नदी गावरान तुपानं वाहती करणं शक्य झालं तरच आमची पोरगी तुम्हाला देऊ, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. मग अवने आजोबा खायला तूप भेटन एवढं तूप आणायचं कुठं नदी वाहती करायला? मग म्हणे लग्न मोडलं, घराच्या दिशेनं वराड निघलं म्हणून तुम्हाला पोत्यातून बाहेर काढलं. म्हातारा म्हणे काय रे तुम्हाला काही डोके आहेत, काही आकली आहेत तुम्हाला? ते तरुण विचारातच पडले. म्हणजे काय म्हणता आजोबा? अरे म्हणे एवढ्या शुल्लक कारणाने कुठं लग्न मोडायचे असतात का? ऐकत आहे तुम्ही? कोण म्हणते? ते म्हातारा म्हणते एवढ्या शुल्लक आटीवर शुल्लक कारणाने कुठं लग्न मोडायचे असतात का? नाही आजोबा
लोणकडे तुफान नदी वाहती करायची म्हणे बिचाऱ्याने आटच काय टाकली. आमच्या लग्नाच्या वेळी फार मोठी मोठी आटी राहायच्या, त्या बिचाऱ्याने शुल्लक आट टाकली. म्हणजे आजोबा तुफान नदी वाहती करायची, तुफान पाण्यानं नाही. ते म्हणे बिचाऱ्याने आटच काय टाकली. पोराने पहिले म्हातार तपासलं, म्हाताऱ्याची उतरली करायची. म्हाताऱ्याच्या जवळ गेले, आजोबा तुफान नदी. मग म्हणे आट इतकी साधी टाकली. कोण आणणार निरोप. म्हणे निरप्याखाली. म्हणे बोलवा त्याला निरोप. म्हणे आपला निरोप त्याच्या जवळ द्या. म्हणे काय निरोप आहे. म्हाताऱ्याने सांगितलं त्याला सांगा नवरीच्या बापाला सांगा आम्ही येते वेळेस सोबत तुपाचे टँकर घेऊन आलो, पण तुमच्या नदीत पाणी फार आहे, पहिले नदी कोरडी करून द्या मग तूप सोडणं चालू. काय पहिले नदी कोरडी करून द्या मग तूप सोडणं चालू करू. निरप्यानं निरोप येऊन नवरीच्या बापाला सांगितला. नवरीचा बाप त्या निरप्याला विचारू लागला, का रे तुम्ही शोध घेतला त्यात एकही म्हातारा नाही. म्हणे हो आम्ही पाहिलं एकही म्हातारा नाही. ते नवरीचा बाप म्हणे तुम्ही व्यवस्थित शोध घेतला नाही त्यात एक तरी म्हातारा, एक तरी. कारण उन्हानं पिकले त्याची बुद्धी एवढी चालत नाही, अनुभवानंच पिकलेला पाहिजे. आणि मग शोध घेतल्यावर म्हातारं सापडलं. कशा सापडलं. कोणत्यात सापडलं. मला विचारायचंय देवा म्हाताऱ्याचा परिचय झाला पण कशानं झाला. त्याच्या कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो, तसं कधी कधी साधूचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. साधूचा परिचय अस्तित्वानं होतो. तुकोबारांचा जिथं साधूची वस्ती होते ना तिथं पुण्याचं पीक येते आणि पापाचा नाश होतो. जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश. साधूचा अस्तित्वानं परिचय. कधी कधी साधूचा परिचय वाणीद्वारा, कधी साधूचा परिचय अस्तित्वद्वारा, कधी साधूचा परिचय त्याच्या कार्यद्वारा. आता ते घरी पुढे जात आहे, बाकीचे परिचय येत नाही. अभंगाकडे यायचं, ताकापुरतं रामातून पुढे निघायचं एवढं. असे वेगवेगळे परिचय. पण खरा साधूचा परिचय जर कोणता असेल तर साधूचा वास्तव परिचय स्वरूपातून. साधूचा वास्तव परिचय त्याच्या स्वरूपातून होणारा परिचय. आणि साधूचा स्वरूपाचा परिचय काय असेल तर अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज तो परिचय. परिचय देतात. कोणाचे संत यांचा वास्तव परिचय काय, त्यांचं स्वरूप काय,
मला सांगतात देवते संत, देवते संत. संत कोण आहे? देवते संत, देवते संत. एकच शब्द डबल वापर, एकच शब्द आहे, एकच वाक्य डबल आहे, एक शब्द नाही. देवते संत, देवते एकच शब्द डबल वापरले तरी साहित्यात त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. महाराजांनी हा दोष का पत्करला? पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं. आपलं ते आठवलं नाही तर पाठवलं. पहिले साठवलं, आठवलं, पुढच्याला पटवलं, पटलं नाही तर पटवलं. हे आपलं साधूचं वाङ्मय असं नाही. एकच वाक्य महाराज डबल का वापरतात? साहित्यात त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. का पत्करला महाराजांनी? हा दोष आहे, गुण आहे. कधी कधी द्विरुक्ती चालते, कुठं कुठं चालते, कुठं कुठं चालते. अतिशय प्रेमाचा व्यक्ती आपल्या दारात आला, खूप दिवसांनी आला, मग आपण त्याला पाहतो आणि पाहिल्यानंतर आपल्या दारात तो व्यक्ती पाहिल्याबरोबर आपण हात जोडतो, काय म्हणतो? राम राम, या 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 काय या 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 या. मला वाटते द्विरुक्तीच नाही, ते तृप्ती, चतुर्थी आणि पंचमुक्ती सुद्धा. या या या, जिथं आदर आहे तिथं द्विरुक्ती दोष होत नाही, तिथं गुण होत. आणखी द्विरुक्ती चालते कुठं? माता भगिनी चांगला स्वयंपाक केलेला आहे, चांगलं पंचपक्वानाचं जेवण तयार केलेलं जावयासाठी. जावई बापू जेवाय बसले पण त्यांचं पोट बिघडले नाही. ज्यांच्यासाठी स्वयंपाक केला, आवडीनं स्वयंपाक केला, मग तुम्ही वाढायला गेल्यावर काय म्हणता? वाढायला गेल्यावर काय म्हणता? वाढायला गेल्यावर काहीच म्हणत नाही तुम्ही. घ्याच म्हणता, नाव धरून घ्या. तुमच्या घरी भेटत नाही, घ्या. हादाडा असं नाही, असं नाही म्हणत. काय म्हणतो आपण? अहो घ्या 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 घ्या. हे घ्या 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 काय? हे घ्या घ्या घ्या, हे घ्या घ्या सुद्धा काय? विरुक्तीच आहे. सांगायचं काय? जिथं आग्रह आहे तिथं विरुक्ती चालते. दररोज आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणतो का? का ऐका का? त्याचं उत्तर ऐका. हरिपाठातला सिद्धांत आहे, सिद्धांतात विरुक्ती चालते. आग्रहात, आदरात आणि सिद्धांतात विरुक्ती चालते. या तिन्ही कारणाने महाराजांनी विरुक्ती वापरली. काय? संतांच्या विषयी तुकोबाराच्या अंतकरणात परम आदर आहे, म्हणून देवते संत, देवते संत. तुम्ही आम्ही संतांची साधना देव म्हणून करावी, आग्रह तुकोबाराचा आहे, म्हणून देवते संत, देवते संत. आणि अभंगातला सिद्धांत आहे देव आणि संत एक आहे, म्हणून देवते संत, देवते संत. विरुक्तीनं विचार मांडतात मला. देवते संत, देव आणि संत एक आहे, देव आणि संत एक आहे. महाराज कसं काही एक आहे? आमच्या इथंच मंदिर आहे, देवाची मूर्ती वेगळी, संताची मूर्त्या मग एक कस काय? आणि कसा विचार करा? एक आहे. गुणाचा विचार करा, एक आहे. स्वरूपाचा विचार करा, एक आहे. सामर्थ्याचा विचार करा, एक आहे. गुणाचा विचार कशाला म्हणतात? थोडक्यात सांगतो. त्याला साहित्यात त्याला गौणी वृत्ती म्हणतात. कशाला म्हणतात गौणी वृत्ती? एखादा व्यक्ती असतो, लोक सांगतात आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात नाही एखाद्याला वाघ म्हणतात ना, पण ते गावातलं बरं का, जंगलात नाही सोडायचं. आणि असतो ना एखादा वाघच असतो, लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी त्याच्या मनगुटीवर, असा देवीच्या ताब्यातला वाघ. एखाद्याला वाघ म्हटलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, मग त्याला वाघ का म्हणतात? उत्तर एवढंच आहे, वाघासारखे त्याचे गुण आहेत. शौर्य गुरुर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते, पण त्याला वाघ म्हणतात. आणखीन सोपं सांगू का? ते पूर्वीचा काळ, कोरोना घ्या ना. कोरोना तुम्ही म्हणाल महाराज कोरोना तुमच्यावर जास्त बितलेला दिसतो. कोरोना होता, चांगला होता ना कोरोना? कोरोना चांगला होता नव्हता? चांगला चांगल्या गोष्टी शिकवल्या किंवा कोरोनाने? पहिली चांगली गोष्ट शिकवली कोरोनाने, आपुले कोणीच. बरोबर आहे ना? किती जवळ चालला तरी घरात घेतला नाही महाराज. दुसऱ्याचं जाऊ दे, आग भीती माझं सांगतो तुम्हाला. नेमका तो कोरोना चालू झाला आणि गावाच्या दिशेने कीर्तनाला गेलो, कीर्तन केलं. गाव जवळ होतं, लॉकडाऊन झालं, म्हणून गावी फोन केला. अख्खं गाव आमच्या भाऊकीच फोन केला. सरपंच आहे आमचा, पोलीस पाटील आहे आमचा. हॅलो, गावाकडे येत आहे. पहिला पेशंट पुण्यात सापडला होता आणि महाराज आळंदीतून आलेले. त्यांना लक्षात आलं महाराज आळंदी रिटर्न होत आहे. तितक्या रात्री त्यांनी गावात मिटिंग घेतली, मला फोन केला. म्हणजे महाराज
तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही गावात येऊ नका. तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली जिवंतपणी. तेव्हापासून मला एक वाक्य लक्षात आलं, आमची माती आमची माणसं. काय ऐकत होतो माझा परमेश्वर महाराज, पण खरं वाक्य तेव्हा लक्षात आलं, आमची माती आमची माणसं. अलग लक्षात. कोरोना वाईट होता आणि कोरोना दुसरी एक चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. कोणी शिकवलं? नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते. कोणी शिकवलं? कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलं रुसण्यात वेळ घातला, तिकडून का पोलिसाची गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो. पण त्या भानगडीत ती पडत नव्हती. कोरोनातलं लग्न, कोरोना वाढलेला, लग्न झालं, मैत्रीण लग्नाला नवरीची आली नाही. दूर देशात होते, तिकडे कोरोना होता, विजा काय भेटला नाही, लग्नाला काही येणं शक्य झालं नाही. दिवाळीला कोरोना ओसरला, दोघी माहेरी आल्या आणि माहेरी आल्यावर मग तिनं विचारलं, का ग बाई तुझ्या लग्नाला मला येणं शक्य झालं नाही, कोण कोण असते ग तुझ्या सासरी? तुला सासू आहेत का, सासरे आहेत का? म्हणे आहेत तर कसे आहेत ग? कसे म्हणल्यावर तिनं उत्तर दिलं, काय सांगू तुला, शंकर पार्वती सारखे आहेत म्हणे. शंकर पार्वती सारखे चांगली असेल विचार. तिला विचारलं, का ग तुझे पती कसे आहेत? म्हणे काय सांगू, इतके चांगले आहेत, इतकं भाग्य माझं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू. म्हणे कसे आहे सांगशील का? तुम्ही इतके चांगले, तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. तुमच्या प्रतीक मिश्राचा प्रभाव नाही दिसत. तुमच्या गावात महादेवाचं मंदिर नाही का? आहे ना? मग महादेवाच्या पुढे काय असते? बाहेर आहे जरा असं मला ऐकायला कमी येतं. काय असते? तिला विचारलं पती कसे आहेत? तिने उत्तर दिलं कसे आहेत महादेवाच्या. म्हणजे तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदीबाई, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या उत्तर इकून आलं पाहिजे, मुठीच आहे. तिला त्याला कागद तुला जावं आहे का? म्हणजे खूप चांगली आहे. दीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारत तुला ननन आहे का? ननन. ननन शब्द ऐकला नागतोड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. नंदेचं नाव आहे लवंगी मिरची. पाहिजे लवंगी मिरची, हिरवी मिरची. आता लवंगी मिरची हिरवी आहे ना, ननन हिरवी आहे का? नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? उत्तर आहे का लवंगी मिरची तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. त्याला गुणाचा भेद म्हणजे गौणी वृत्तीचा भेद म्हणतात. देव संताचा विचार करा, गुणाचा भेद आहे. तसं देव संताचा विचार करा, स्वरूपाचा भेद आहे. देव संताचा विचार करा, सामर्थ्याचा भेद आहे. मी पटवून देतो तुम्हाला. हरी तैसे हरीचे, हरीच साहित्य. देवाकडे गुण आहे कोणते? ऐका. देवाकडे पहिला गुण आहे यश, दुसरा गुण आहे श्री, तिसरा औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हे साही गुणवय वसती घेत म्हणून तो भगवंत. भगवान कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे 6 गुण आहेत. भगवान कोणाला म्हणावं? पुराण सांगते ज्याच्याकडे 3 शक्ती आहे. उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच सवाचो भगवान इति. त्याला भगवान म्हणावं. त्या श्लोकाचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आपल्याला माहित असणारा शब्द आहे गॉड. GOD. जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्व. जनरेशन जरू जनरेट, ऑपरेशन ऑपरेट आणि डिझॉल्व. या तिन्ही क्रिया ज्याच्या सत्तेने घडतात असं एक कॉन्स्टंट तत्व आहे. त्याला म्हणतात देव, भगवान. ऐका माझा विषय चालला. देवाकडे 6 भग आहे. देवाकडे पहिला गुण आहे यश. आमच्या संताकडे या. आमच्या संतालाही पराजय माहित नाही. संत कधी पराजित होत नाहीत. देवा अर्जुनाचं चिंतन ज्ञानेश्वरच्या 2ऱ्या अध्यायात देवाच्या मुखात आहे. देव म्हणतात अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या वाटेला चालू लागलो ना बाबा, त्या वाटेला अपयश राहत नाही रे. अर्जुना तुझं नाव घेऊन वाटेला चालल्यानंतर ते अपयश त्या वाटेचं उल्लंघन करून जाते. 2ऱ्या अध्यायात ओवी आहे, तुझी नामे अपयशी दिशाच नव्हे. तुझ्या नावाने अपयश दिशेचं उल्लंघन करते. याचा अर्थ काय? देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. देवाचं नावच विजय आहे, तसं अर्जुनाचे नाव विजय आहे. विजय नाम अर्जुन विख्यातो, विजय स्वरूप श्रीकृष्ण नातो, श्रीयसी विजय निश्चित असणे जेत. याचा अर्थ असा आहे देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. देवाकडे 2रा गुण आहे श्री. श्री म्हणजे सौंदर्य. देव किती सुंदर आहे, किती सुंदर. आपण दररोज म्हणतो परमात्मा राजस आहे, तो सुकुमार आहे आणि तो परमात्मा मदनाचा पुत्र आहे. सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार
कृष्ण सकाळी सकाळी उठला. लहान होता कृष्ण, दारात आला, हात वर केले, आळस देत आहे. म्हणून राधा शेण टाकायला निघलेली सासूरवाशी राधा. राधेनं कृष्णाकडे पाहिलं, राधा थांबली. कृष्णाचं सौंदर्य पाहून राधा थांबली. थांबलेल्या राधेनं कृष्णाच्या जवळ आली. बालकृष्ण दारात उभा आहे, आळस देत आहे, सकाळी उठलेला आहे, निरागस मुद्रा आहे, हात वर केलेले पाहिल्यानंतर ते कृष्णाचं रमणीय कमनीय रूप राधेनं पाहिलं. राधा आकृष्ट झाली. राधा जवळ आली आणि जवळ आल्यानंतर राधेनं शेणाची पाटी डोक्यावर होती. हात काढला, असा गालाला त्याच्या हात लावला. गाल मुंचा घेतला. लहान बाळाचा गाल पकडत नाही. गाल पकडल्याबरोबर शेणाच्या पाटीतून आलेला हात कृष्णाच्या गालाला शेण लागलं. कृष्णाने पाहिलं, राधेनं केलं काय, आपल्या गालाला शेण लावलं. बरं वाटलं नाही. असाच खोडकर होता, त्याच्या गालाला शेण लावलं. गप राहायचा. खाली शेण पडलेलं होतं, उचललं, राधेच्या अंगावर मारून फेकलं. राधेची साडी शेणानं भरली. राधा वैतागली, चिडलेली राधा. राधेनं डोक्यावर शेणाची पाटी होती. पावसाळ्याचे दिवस होते. शेणाची पाटी खाली टेकवली. राधा कृष्णाच्या जवळ गेली. रागे रागे जवळ गेलेली आहे. आणि जवळ गेलेल्या राधेनं त्याची मानगुटी पकडली. शेणाच्या पाटीत कृष्णाचं तोंड दाबलं. काय झालं असं? काय झालं नाही आलं लक्षात? उद्या शेणाच्या पट्ट्या भरून घ्या. शेणाच्या पट्टीत तोंड दबल्यावर काय झालं सर? पातळ शेण होतं. काय झालं सर? तुम्ही काय एवढ्याची विचारात पडले, मला काही लक्षात आलं? तोंड शेणाने भरलं, मातलं, काय म्हणायचं ते म्हणा. तोंड शेणाने भरलं. दुसरं काय? मग ती शासनाने हे चिंतन केलं, गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, आणि कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. मग आता मी तुम्हाला विचारतो, चेहरा शेणाने भरल्यावर तुम्ही सुंदर दिसते नाही ना? युक्तिवादाला उत्तर देऊ. चेहऱ्याला शेण लागल्यावर जर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या भरून आल्या असत्या. आणखीन मेकअप बॉक्स मध्ये शेणाच्या पाट्या नाही. याचा अर्थ असा आहे, शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. पण कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? चेतस चिन्मय स्वरूपम भासम. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, स्वरूपाचा भास होत होता. ऐका, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली. फिरून फिरून लावली. हा तेच ते मला ते किती जरी लावली तरी सकाळी मकर संक्रांत घरातच आली. किती आपण लावलं तरी आपलं सौंदर्य निखरत नाही आणि परमात्म्याचं झाकल्या जात नाही. का नाही? परमात्मा खऱ्या स्त्रीने युक्त आहे. परमात्म्याकडे स्त्री आहे पण त्याच्या सौंदर्याला उपमा आहे. मदनाचा पुतळा. यांच्या संताकडे ज्ञानोबाराचं सौंदर्य दिसलं. कोणाला? नाथबाबाला. नाथबाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं. कसे दिसले नाथबाबाला ज्ञानोबारा? कसे दिसले? नाथबाबा वर्णन करतात, दिव्य तेजपुंजता ज्ञानोबाराच्या ठिकाणी आहे. आणि ज्ञानोबारा म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. ऐका, देवाच्या सौंदर्याला उपमा आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि ज्ञानोबाराच्या सौंदर्याला उपमा आहे दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. उपमा एक असेल तर फरक कुठं करता? तिसरं देवाचे चालू नाही अवदार आहे. आता हे घड्याळ पुढे चाललं तो गुणच चाललं आपले. उदार का उदार? देव उदार आहे. पण एक काय देव किती उदार आहे? घेशी तेव्हा देशी, घेतल्याशिवाय देत नाही बाबा. आणि किती उदार झाला, किती उदार झाला तरी आपली खुर्ची काय देत नाही. देव आपली खुर्ची देत नाही बरं का? देत नाही. त्याच्या खुर्चीची अपेक्षाही करून देव उदार आहे. सगळं दुसरं देतो, आपली खुर्ची देत नाही, आपलं पद देत नाही. आणि त्याच्या पदाची अभिलाषा करणं पाप आहे म्हणे. पाप. राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे ते पाप आहे. देव आपलं पद देत नाही. पण ऐका, देवा संत देवापेक्षा आमचे साधू उदार आहेत. किती उदार आहेत? संत उदार.
उदारता आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्या काय देतात महाराज? आपलं पद देतात, आपली खुर्ची देतात, आपणासारखे करतील तात्काळ, आपुले पदी बैसविले. कितीतरी प्रमाणात सांगायला जमतील. संत आपलं पद देतात. मग देवापेक्षा साधू उदार आहे. यश श्री अवदारे किती सांगू तुम्हाला? गुण तीनच सांगितले की शिल्लक ठेवतात. यश श्री अवतारे ज्ञान, देवाकडे ज्ञान आहे. सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म ज्ञान रूपत आहे. पण काही फरक नाही देवा. सगळ्या दृष्टीने देव आणि संत सारखे आहे. म्हणतात देवते संत, देवते संत. देव अवतार कुठीतला आहे? देव इथे तो अवतार घेऊन आम्हासाठी अवतार. देव जसा अवतारी आहे तसे संत मायबाप सुद्धा या अवनी तलावर येतात. ते जन्म घेऊन येत नाहीत, ते सुद्धा अवतार धारण करतात. म्हणून आमचे तुकोबार महाराज म्हणतात, महाराज तुम्हाला अवतार धारण करण्याचं कारण जर काय असेल तर आमच्या जडजीवाचा उद्धार आहे. अवतार तुम्हाला राया. कारण दोन्ही संतांचं प्रमाण पहा. देवही अवतारी आहे, संतही अवतारी आहे. तुमचं आमचं वेगळंच आहे. अवतार वेगळा, जन्म वेगळा बघतो. संत जन्माला येत नाही. जन्म कशासाठी? उचापाच्यासाठी, दुसरं काही माग उचापात्या केल्या पण जन्म पुढे त्याच्यासाठी, दुसरं काहीच नाही. कुठून देतो मी तुम्हाला? साधू जन्माला येत नाही. आता मला प्रमाण आठवत आहे पण नाविलाज आहे माझा. साधू जन्माला येत नाही. नाही आम्हा जावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे. पुराणात गीता सांगते, इदम ज्ञान उपाश्रित्य ममसा धर्मी आगता सर्गेपि नोपजायन्ते प्रलयन वेदनिते. ज्ञानेश्वरी सांगते, म्हणून जन्मक्षया अतीत जे धनंजया जे झाले ज्ञाना या अनुसरोनी. आता आणखी पुढे जाऊ का? वेदांत सुद्धा हे सांगते, ब्रह्मवेदेश ब्रह्मभूतेश्वर. जे ब्रह्माला जाणतात ते साधू ब्रह्म होतात म्हणे. काय विशेषता? ब्रह्मणो नास्ति जन्मतः. ब्रह्म कधी जन्माला येत नाही. आणि ते साधू पुनरेश न ज्या येते त्यांना सुद्धा जन्म घ्यावा लागत नाही. माझा विषय चालला, देव जसा आहे तसे साधू पुरुष आहे. तुमचा आमचा जन्म आहे. देव अवतारी आहे, साधू अवतारी आहे. मग देवही अवतारी, साधू अवतारी. फरक कुठे आहे? फरक आहे. कोणता फरक आहे? देवाचा अवतार कोणासाठी? एक तर चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. चांगल्यासाठी येतो नाही तर वाईटाचा पडशा पडाय. देव दोघांसाठी येतो. संतांचा अवतार आहे कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. स्वामीचा अवतार कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे म्हणावं तेवढा चांगला नाही, म्हणावं तेवढा वाईट नाही, अशा मधल्यांसाठी. आणि तुमच्या आमच्यासाठी आपण चांगले आहे का वाईट आहे? काय मत आहे तुमचं? आपण चांगले आहे का वाईट आहे? या धर्ममंडपात अतिशय चांगलं आहे त्याने हात वर करा बरं. प्रश्न लक्षात आला का? अतिशय